हॅलो गाईज, आज मी निघाले आहे आमच्या गावात ऑर्डरला आणि आपण आता हनुमान मंदिरच्या इथे आहेत आणि आपलं लोकेशन खूप जवळ आहे म्हणून आपण लवकर पोचलो लोकेशनवर. आणि आता मी मांडवात पोचलेली आहे. तुम्ही बघू शकता मांडवात एंट्री केलेली आहे. त्यानंतर मांडव दाखवते तुम्हाला कसा आहे. चला नवरीचा, हा नवरीला जाण्यासाठी रस्ता आहे. सुंदर असं मांडव केलेला होता आणि रात्रीचं लग्न होतं सो म्हणून असा वाला मांडव होता. त्यानंतर आपण काकींच्या घरात गेलेलो होतो आणि काकींचा आणि काकींच्या मुलींचा मेकअप करायचा होता. तर काकी झोपलेल्या होत्या सो तोपर्यंत आम्ही वेट केला आणि त्यांना थोडंच मस्ती केली. आणि त्यानंतर आलेल्या काकी आणि काकींची ओढणी त्यांनी आम्हाला दाखवली. अशा प्रकारे त्यांना ट्रॅप करायचे हे त्यांनी सांगितलं आणि आपण काकींचा मेकअप स्टार्ट करायला घेतला. त्याच्या आधी तुम्ही माझं सामान बघू शकता. सामान अशा प्रकारे ठेवावं लागलेलं कारण का आजूबाजूला सगळे झोपलेले होते, सामान ठेवणार कुठे म्हणून. त्यानंतर काकींचा ऑलमोस्ट मेकअप कंप्लीट करून आय मेकअप स्टार्ट झालेला होता आणि त्यानंतर जान्हवी आलेली आणि आई आणि मुलीची मस्ती मस्त चालू होती, थोडीशी मजाक मस्ती. त्यानंतर आय मेकअप आपला कंप्लीट झालेला आहे. लायनर लावून घेतला. त्यानंतरला हेअरस्टाईल करून घेतलेली आहे आणि थोडेसे कर्ल्स बाकी होते तर थोडा स्प्रे मारून घेतला आहे पुढे, जेणेकरून ते छोटे छोटे बेबी हेअर्स ना निघावे म्हणून. त्यानंतर मागचे आपण कर्ल्स थोडेसे करून घेतलेले आहेत आणि थोडेसे बाकी होते ते सुद्धा आपण करून घेतो. त्याच्यानंतर अंकल आलेले आणि अंकल थोडेसे मस्ती आणि मस्त मजाक करत होते. तर अंकलला पण थोडासा टचअप हवा होता म्हणून आपण अंकलला पण थोडासा टचअप करून दिलेला आहे. त्यानंतर काकींची साडी रॅपिंग चालू होती आणि थोडीशी युनिक करायची होती सो तसं आमचं चालू होतं आणि काकींना स्वतःच्या हातातून प्लेट्स पाहिजे होत्या तशा आम्ही करून दिल्या. त्यानंतर ग्ल्यू पडलेला होता नेल आर्टचा, तुम्ही बघू शकता. आणि काकींना पिन्स अशा अलग अलग न्यू कलरचे आवडतात सो त्यांच्याकडे अशा प्रकारचे होते आणि ते बोलतात की माझ्याच लाव. जान्हवीचा मेकअप ऑलमोस्ट अर्धा कंप्लीट करून घेतलेला आहे. मेकअप करता करता जान्हवी मस्त मस्ती करत होती. जान्हवीचा आय मेकअप स्टार्ट केलेला आहे. त्यानंतर तिच्या नेल्सला आपण एक्सटेन्शन लावून घेतले आहेत, नेल्स एक्सटेन्शन. आणि करोलीला खूप जाण्याची घाई होती सो फटाफट चालू होतं म्हणून थोडासा टाईम नाही भेटला करायला. तिची व्हिडिओ काढतात म्हणून ती लपत होते. त्यानंतर कॉन्टरिंग करून घेतलेला आहे. ब्लश आणि सगळं पावडर सेट करून घेतली तिची आणि हेअरस्टाईल वगैरे करायला घेतली. मागे आपण कर्ल्स स्टार्ट केलेले होते आणि कर्ल्स कंप्लीट करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता. त्यानंतर काकींचा तुम्हाला लुक दाखवते कसा वाटतो आहे बघा. आपण अशी ही ओढणी आतमधून रॅप केलेली आहे. कसा वाटतो आहे तुम्हाला हा लुक. त्यानंतर जान्हवीचा लुक बघा तुम्ही कसा वाटतो आहे. सुंदर असे कर्ल्स केलेले होते आणि त्यानंतर तिला स्मरण लावायचं होतं आणि मग स्मरण लावून घेतलं आम्ही. आणि त्यानंतर जान्हवीने मस्तपैकी असे लुक दिले आहेत, सुंदर असे व्हिडिओज काढून घेतले आम्ही तिचे. आणि करवलीला खूप जायची घाई होती. त्यानंतर मी माझ्या घरी आली आणि तिथे मला 2 हेअरस्टाईलच्या ऑर्डर होत्या तर त्या करायला घेतलेल्या होत्या. त्याचे छोटेसे व्हिडिओ आणि साडी रॅपिंग होती तर साडी रॅप करून घेतलेली आहे. आणि तुम्ही फायनल हेअरस्टाईल बघू शकता. आणि हेअरस्टाईल अशी सिम्पल हवी होती म्हणून सिम्पल केलेली आहे. त्यानंतर 4th हेअरस्टाईल करायला घेतली आणि ती आपण वेस्टर्न टाईपमध्ये केलेली आहे. मागे कर्ल्स करून घेतलेले आहेत. कर्ल्स घेतल्यानंतर आपण रोप यूज केलेली आहे आणि रोप कशी लावायची हे थोडंसं तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवलेले आहे. जर तुम्हाला पूर्ण रोप कशी लावायची हे पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, तर मी तुम्हाला ती व्हिडिओ अपलोड करीन. आणि तुम्ही फायनल हेअरस्टाईल बघू शकता. असा होता माझा आजचा दिवस.